नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत मंगरुळ गावातील एक उत्तम व्यक्तिमत्व, आदर्श व्यक्तिमत्व असे आपले सुभाषदादाकडे, सुभाषदादा जाधव. तर आपण थोडक्यात म्हणजे आता मी तुम्हाला व्हिडिओ करण्याच्या आधी सांगतो की ही आहे धोतरावरची शेवटची पिढी. ह्याच्यानंतर आपल्याला धोतर वगैरे ही दिसणार नाही, ते आपण कुठेतरी सिनेमामध्ये किंवा कुठल्या तरी व्हिडिओमध्ये खास करून असं काही गोष्टी आपण त्यातून बघू शकतो. परंतु रिअल लाईफमधली धोतरावरची पिढी ही आता ही शेवटची पिढी आहे, सध्या चालू पिढी, सध्याची चालू. आणि याच्यानंतर आपण काय करणार आहोत की दादांकडून त्यांच्या एकदम जी काही त्यांनी जगलेलं आयुष्य आहे, खूप छान असं आयुष्य दादांचं आमच्या समोर गेलेलं आहे. तर दादा, मला सुरुवातीला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमचं बालपण आणि शैक्षणिक आयुष्य कसं होतं एकंदरीत? बालपण आमचं एकदम गरिबीत, एकदम गरिबीत. आणि त्यावेळेला आपला देश सुद्धा स्वतंत्र नव्हता. 1945चा जन्म आहे माझा. 1945. बर. म्हणजे आज सरासरी 55, 25, 80 वर्ष वय चालू आहे म्हणायचं. बर बर बर. नाही, तुम्ही हे सेंचुरी मारणार, त्यात काय टेन्शन घेऊ नका. आपला देह चांगला आहे अजून तरी. आणि आमची कंचेश्वर चरणी प्रार्थना आहे की दादांनी सेंचुरी मारावी, कारण जेवढं दादांकडून घेईल तेवढं कमी आहे मित्रांनो. तर तुम्ही मला कंटिन्यू सांगा की तुमचं बालपण, शैक्षणिक आयुष्य कसं गेलं तुमचं? बालपण एकदम गरिबीत गेलं, शिक्षण पण एकदम गरिबीत गेलं. अंदाजे 67-68ला आपली 11वी फेल झाली. त्याच्यानंतर एकदम गरिबी असल्यामुळं गावाकडे येऊन सरळ आपली मजुरी केली. वडिलाला नोकरीतून मुक्त केलं. कष्टावरच पुन्हा 2 बैल घेतली आणि घरचं शेती व्यवसाय चालू ठेवला. म्हणजे तुमची मॅट्रिक 10वी झालेली आहे, बरोबर? मग एवढं तुम्ही 10वीपर्यंत मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतलात आणि मग तुम्हाला पुढे नोकरी वगैरे करावंसं का वाटलं नाही? प्रयत्नच केला नाही ना. आपण आईवडिलाला एकत्र असल्यामुळं यांचं कुणी उभा घाललं. म्हणजे तुम्ही एकटंच होतो आईवडिलांसाठी. बरं. मी असं पण ऐकलं होतं की तुमचं काय मिलिटरीमध्ये वगैरे काही भरती झालेली होती म्हणे त्यावेळेस. काय भरती झालो नव्हतो, गेलो होतो, फक्त माझं मेडिकल राहिलं होतं. बरं. मेडिकलला माझा 3रा नंबर होता. एकाची मेडिकल चालू होती, दुसरा 2 नंबरवाला आणि मी, आम्ही रूमच्या समोर उभारलो होतो. बरं. तिथून नातेवाईकांनी परत आणलं ना आपल्याला. म्हणजे आई वडिलाला एकटा असल्यामुळे. आणि मला एक सांगा की आता जी तुम्ही म्हणजे जवळपास 80 वर्ष वय आहे तुमचं, त्यावेळेसचा तुमचा काळ 1950, 60, 65 जो काय आहे तो काळ आणि आत्ताचा 2025चा, म्हणजे एवढ्या म्हणजे जवळपास तुमचं तारुण्याचं वय हे 1980 1980, 90, 95 पर्यंत तुमचं बऱ्यापैकी म्हणजे तारुण्याचं प्रौढ वय होतं. तर त्या वयात आत्ताचे जे काही चाललेलं आहे युवकांचं, तर याच्यामध्ये काय फरक दिसतो तुम्हाला नेमका? एक तरी सध्याच्या काळाला कोण कोणाला म्हणायला तयार नाही का. नातं गोतं कोण कोणाला द्यायला तयार नाही. सगळे विसरले स्वतःच्या ह्याच्यापोटी, स्वार्थापोटी हव्यासापोटी विसरले ते. त्याच्यामुळं आमचा पूर्वीचा काळ म्हणजे 2000च्या अगोदरचा काळ आणि आत्ताचा काळ भयंकर फरक आहे. म्हणजे त्यावेळेस आईवडिलांना किंमत देत होती, नातेवाईकाला किंमत देत होती, लहान व्यक्ती सगळ्याच घरातल्या म्हणा, बाहेरल्या म्हणा. आता कोण कोणाला किंमत द्या. आणि आपुलकी पण त्यावेळेस म्हणजे चांगली जास्तच होती. आणि आई वडिलांना घाबरणं किंवा बाकीच्या इतरांना मान मर्यादा. आता सध्या ते काय कुठे दिसत नाही. हे काय नाही, तसलं पाक गेलं विसरून. आणि मी असंही ऐकलेलं होतं की त्यावेळेस पोट भरण्यासाठी जी काय रानमेवा म्हणून बऱ्यापैकी ते वाळलेली बोरं असतील, भुईमुगाच्या शेंगा असतील, बरबडा म्हणून, त्याचं काय सांगाल आमच्या? 1972ला काहीतरी मला वाटतं पहिला दुष्काळ पडला आहे. बरं. त्यावेळेस आम्ही खडी केंद्रावर खडी फोडायला जात होतो, कारण कुठं मजुरी मिळत नव्हत्या. तिथं सुकडी मिळायची, कधी
येलो मेलो मिळायचा, कधी सातू मिळायचा, बर खाण्यासाठी उदरनिर्वाहासाठी. हा 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 कारण ती ओला दुष्काळ म्हणल्यासारखं ना कोरडा दुष्काळ म्हणल्यासारखी परिस्थिती होती. बर प्याला पाणी मिळत नव्हतं तर बाकीचं काय मिळत नव्हतं. मग त्यावेळेस नेमका तो दुष्काळ किती किती काळ आपल्याकडे राहिला म्हणजे मला वाटते तर सर्वसाधारण 1 वर्ष तर राहिला ते मग दुष्काळ. ते 72ला दुष्काळ पडला तर 73ला निसर्ग पडून 73च्या जून जुलैला पाऊस आला तर त्याच्या पुढे 6 महिने पुढचे उत्पन्न येईपर्यंत माणसाला दुष्काळच जाणवत आहे. म्हणजे पुढले सुद्धा 6 महिने दुष्काळातच आपण मोजले पाहिजे. आणि काही इलू मिलू त्यानंतर बरबडा त्यानंतर हे बरबडा काय- नव कुरडूच्या भाज्या खाल्ल्यात, पाला कुरडूच्या झाडाचा पाला म्हणून भाजी खाल्ल्याची गोरगरिबांनी. बघा मित्रांनो, म्हणजे आता सध्या त्या कुरडूला जनावर सुद्धा खात नाही. त्या काळामध्ये यांनी कुरडूच्या भाज्या त्यानंतर बरबडा त्यानंतर इलुमिलू हम्म. जे इलुमिलू आहे तो काय प्रकार होता कसा म्हणजे ते हायब्रिड सारखंच होतं म्हणजे थोडक्यात हायब्रिड किंवा पण आपली कलर वेगळा होता, त्याचा कलर लाल होता. बर आणि हायब्रिड येलो मेलो गेलं आणि परत हायब्रिड रेशनला यायला चालू झालं. हा 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 कुठून खानदेशातून आणि तुझी का कुठून आणि तुझी कोणाला माहित आहे. बर हा पण गव्हर्नमेंटनं पुरवठा केला होता त्या काळात. बर म्हणजे इलुमिलू पण ते परत आपल्याकडे जास्त काळ काय राहिलेलं नाही ते. नाही ती उत्पन्नच नव्हतं आपल्याकडे. बरं ते बाहेरून आणून आपल्याला दिलं होतं रेशन काही. म्हणून ते आपल्याला देत होती. बरं 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 म्हणजे बाहेरच्या ह्याच्यातला तो जे काही पोट भागवण्यासाठी हा. भरण्यासाठी आपल्याला तो एक रेशन. राशन मध्ये ते दिलेला बरं ठीक आहे. हा. आणि त्यावेळेस मग तुम्ही ज्यावेळेस 10वी पर्यंत मॅट्रिक झाली तुमची आणि मग तुमच्या डोक्यामध्ये नोकरी करणं हा काय म्हणजे पर्याय नव्हताच तुम्ही ठेवला नव्हता. आई एक तर आपण आई वडिलाला एकटं हा घरात सतत कोणतरी आजारी पडायचं, वडील दुसऱ्याच्यात नोकरी रोजान राहायचे, बर नोकरी कायम शेतकऱ्याच्या नोकर राहायचं म्हणजे काय काळ असतो इथे. बर म्हणजे त्यावेळेस आई वडिलांनी बाहेरून म्हणजे नोकरी वगैरे करूनच मग तुम्हाला वाढवलेलं आहे. आणि मग शेती वगैरे मग तुम्ही शेती सगळे अशीच लोकांच्या ताब्यात दिलेली, आपण बिगर कर्जे पण ताब्यात होती. बर म्हणजे बटाईचा माल बैल बारताना घरी नसल्यामुळं काय असतंय ते. ते ज्याच्याकडे बैल आहे त्यांना कसायला द्यायची आणि त्याच्यातूनच आपण आपलं पोट भरण्यावर त्यांच्याकडून आपण ते घेत होतो. आणि त्यावेळेस कोरडवाहू जमीन होती सगळी. हा 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 हा. मग तुम्ही याचा सुद्धा म्हणजे त्यावेळेस तुम्हाला थोडंफार कळत असेल, ज्यावेळेस आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेस तुम्हाला म्हणजे कळत होतं का बऱ्यापैकी? 2 वर्षाचं होतो आम्ही त्यावेळेस. बर मोगलाई आपला मला वाटतं त्यावेळेस इंग्रजाचा नाही का मोगलाईच होतो की एवढं काय मला आठवत नाही लहानपणाचं. इंग्रजाच्या ताब्यात आपला देश होता त्यावेळेस. पण ते भयंकर खतरनाक काळ होता. हा हा मोगलाचे लोक आले म्हणजे आम्हाला असे जो कुठे बी अडचणीने आई घेऊन जाऊन लेकरं आम्हाला सांभाळीत होती. म्हणजे एक 2 कुठं बहिणींनी आडोशाला हा आडुशाला बर घेऊन त्या लोकांना बी त्या लोकांना भिवून, कारण ते अतिरेकी असल्यासारखी होती ना त्या काळात. हा मराठ्यांना भयंकर त्रास देत होते. आणि सगळ्यात मोठं आकर्षण म्हणलं तर दादा त्यावेळेस हे लग्न कशी जमायची, त्यानंतर लग्न कशी व्हायची त्याच्यामध्ये ती काळ थोड्या दिवसाचा काळ होता ना. 47ला जे स्वतंत्र झाला तिथून मोकळीक झाली. हा 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 हं. नाही ते त्याच्यानंतर काय? 47चा काळ झाला पण तुम्ही ज्यावेळेस वयात आला तर त्यावेळेस वयात आल्यानंतर सगळ्यांना जाणवते की बाबा आपल्या मुलाचं लग्न करावं, मुलीचं लग्न करावं. तर त्यावेळेसचा काळ कसा होता, लग्न सराईचा काळ कसा राहायचा? त्यावेळेचा लग्न सराईचा काळ एकदम चांगला होता. हा आत्तासारखे एवढा शो नव्हता लग्नाचा. पैसे कोणाला बघायला मिळत नव्हते. हा शेतातल्या निघालेल्या उत्पन्नाला त्यावेळेस मार्जिन हा. नव्हतं, मार्केट नव्हतं, हा काय नव्हतं त्यावेळेला. आणि त्यावेळेची लग्न सराई किंवा लग्न म्हणजे काय, माणसाचा अंदाज बघून 50 किलो गहू 20-30 किलो गूळ आणलं की झाले, खीर केली की माणसं लग्न झाली. म्हणजे त्यावेळेस कलईमध्ये खीर हा. शिजू घालायची वराडांना किंवा जे काही लग्नाला येणारे पै पाहुणे आहेत त्या सगळ्यांना ते खीर खाऊ घालायची. ते जेवण मग ते लग्न झालं. ते त्या खिरीवरच लग्न झालं. खिरीवरच लग्न झालं. तुमच्या लग्नाचं कसं 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 आमच्या काय? लग्नाचं बी असंच झालं, कसं खिरीवरच झालं लग्न आमचं. होय मुलगा त्यावेळेस ज्यावेळेस मुलीकडे बघायला यायचे किंवा मुलाकडे मुलीला बघायला जायचे त्यावेळेस रीत भात म्हणून जसं आत्ता चालतंय तसंच होतं का त्याच्यापेक्षा काही वेगळं? नाही तसंच होतं. हा पण त्या काळाला मुलीकडची लोक अगोदर येत होती बर मुलगा बघायला. हा हा हा
आणि त्यांनी परत निरोप दिला, बाबा आम्हाला पटलं या तुम्ही म्हणलं तर मुलाकडचे जायचे. बर. पण आता त्याच्या उलट झाले, हा हा. मुलानं मुलीला शोधित फिरायचा आहे आता. खरंच आता दादा मला सांगा की आता 2024-25 हे जे काही 2 वर्ष आपण पाहतोय, नक्की म्हणजे नेहमी बातम्यामध्ये सोशल मीडियावरती बघतोय, तर मुलांना मुली म्हणजे शिकलेल्या एकतर भरपूर मुली आहेत, त्यांना मुलं तेवढ्याच तुडीसतोड शिकलेले कमी आहेत. मग त्या मुलींच्या अपेक्षा जास्त वाढल्यासारख्या वाटतेत का मुलं कमी पडत आहेत? मुलं असं काय वाटतं? सध्याच्या काळाला हायेस्ट शिक्षणाला मुली निघालेत. हां. मुलं काय व्यसनाच्या आहारी गेलेत, काय हौशे गवशे आईवडिलाच्या पुण्याईने मिळविलेले त्याच्यावर आईश करायला लागलेत. मुलं पाठीमागं पडलेत. बरं. त्याच्यामुळं मुलाची लग्न व्हायचं काळ थोडा कठीण आहे. आणि मुलींची प्रगती वाढल्यामुळं मुली त्यांच्या ग्रेडची मुलं मागा लागली त्यांच्या म्हणजे सर्व्हिसच्या मानानं. त्यांच्या अपेक्षा नसून ते त्यांचं स्वतःचं कर्तृत्व आहे आणि त्या कर्तृत्वाच्या जोरावरच त्यांनी ते लग्नासाठी त्यांच्या तेवढ्या मागण्या वाढल्यात असं म्हणायचं आहे. असं म्हणायचं आहे. आणि दुसरी गोष्ट की सध्या शेती असलेला नवरदेव तर कोण तयार करायला तयार नाही. ते शेतवाला नवरा नकोच म्हणते, शिक्षणवाला पाहिजे, सर्व्हिसवाला पाहिजे. मग दादा मला सांगा की सगळ्यांनी जर सर्व्हिसच्या पाठीमागे जर धावलं तर मग हे शेती कोण करायची? तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावर? काय मत आहे तुमचं? बाबा सगळ्यांनी शेती सोडून जर लग्नासाठी मुलगी मिळत नाही शेतकऱ्याला, तर सगळ्यांनी सोडून जर नोकरीसाठी बाहेर धाव घेतली तर ते कितपत योग्य राहील किंवा कितपत? कसं आहे, सर्व्हिसवाले सुद्धा बिगर शेतीवाले पूर्वीपासूनचे ती सुद्धा सर्व्हिसला जाऊन आता शेतीच्याच मार्गाला आलेत ना. आपण रिटायर झाल्यावर काय करावं? बरोबर आहे. 4-2 एकर कुठं होईना घेऊन आपलं उदरनिर्वाह पुढचा करण्यासाठी ते आता शेतीच्या मार्गालाच यायला लागले. बरोबर आहे. म्हणजे बघा मित्रांनो, दादांचं ह्या वाक्यामध्ये खरंच किती मोठं म्हणजे सत्य दडलेलं आहे की आत्ता चालूला तुम्ही बाहेर कुठेतरी नोकरीसाठी जाताल, ती नोकरी आणि छोकरी दोन्ही तुम्हाला मिळेल, ठीक आहे, परंतु तुम्हाला सत्य लपवता येणार नाही. तुम्हाला नंतर काही कालांतरानं उदरनिर्वाहासाठी तुमचा नंतरचं पुढचं आयुष्य तुम्हाला जगण्यासाठी शेती हा एकमेव पर्याय तुमच्या समोर उपलब्ध असणार आहे. आणि म्हणून सर्वजण 2 एकर 4 एकर काहीतरी थोडंफार घेऊन शिल्लक ठेवतात आणि नंतर आपलं जे काही नोकरीचं आयुष्य आहे, सर्व्हिसचं आयुष्य आहे, ते खर्ची गाठल्यानंतर उरलेलं आयुष्य हे परत आपल्या या शेतामध्ये ढेकळामध्येच काढलं जातं. तर दादांच्या या म्हणण्यातून असं येते की मग कधीतरी आपण नंतरही येणार आहोत, कधीतरी सुरुवातीला सुद्धा जर आपण आपल्या या शेतकरी बांधवांचा, या शेतकरी मुलाचा विचार करून मुली दिल्या तर काही हरकत नाही, असंच आहे ना दादा आपलं म्हणणं? तसंच आहे आपलं तर म्हणणं, त्याचं 100% आपलं म्हणणं. कारण सर्व्हिसच्या मागे सगळेजण जर धावले तर सर्व्हिस हायच कुठं मिळायला लागले कुठं? बरोबर आहे. जर तो आपली रँकच तेवढी नसेल तर सर्व्हिस सुद्धा आपल्याला तशी भेटत नाही. मग सर्व्हिस करण्यापेक्षा शेती ही कधीही. आणि ती एक म्हण होती दादा, मला आता ती आठवत नाही, मला तुम्हीच सांगावं लागेल. ती शेती कनिष्ठ असं काहीतरी एक म्हण आहे बघा, मला त्याला माझ्या आठवणीत नाही. शेती कनिष्ठ नोकरी काहीतरी असं म्हणत होती ना, असं काहीतरी म्हण होती, माझ्या बी आठवणीत नाही म्हण. आणि म्हणजे एकंदरीत तुमचा जो काही काळ होता तो सुखाचा काळ होता, भयंकर सुखाचा काळ. म्हणजे एवढा दुष्काळ असेल, भूकंप असेल, त्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला, या मोगलाई असेल, या सगळ्या गोष्टीतनं तुम्ही अगदी सुखानं जगून इथपर्यंत आला. आणि आता एवढं सगळ्या गोष्टीचं प्रोटेक्शन आहे, सगळ्या गोष्टी जाग्यावर असून सुद्धा कुठं सुख दडलं हे लोकांना सापडत नाही, कळत नाही. सुख कुठं हे कळतच नाही, हे कळतच नाही मुळात. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस तुमचा जो काही शेतातला काळ होता त्यावेळेस उत्पन्न आणि आताच्या उत्पन्नामध्ये काय किती तफावत आहे, आणि हे तफावत कशामुळे आली तुम्हाला वाटते? ज्यावेळेस तुम्ही शेती करतो पूर्वीचा आमचा काळ म्हणजे 2000च्या अगोदरचा काळ, कमीत कमी 25 ते 30% जमिनी बागायत होत्या. हां. आणि त्यावेळी तुमच्या पाईपलाईन म्हणा, हे म्हणा, जे काही शेतीला लागणारी जे काही साहित्य आहे ती त्यावेळी तेवढं उपलब्ध नव्हतं. आता वरच्यावर योजना निघाल्या, त्या सगळं उत्पन्न वाढायला लागले, पाईपलाईन निघाली, लाईट आली, सगळं व्हायला लागले. आणि पडत पडलेल्या जमिनी परत बागायत खाली येऊन सुद्धा उत्पन्न पुरण आहे. म्हणजे उत्पन्नात वाढ सध्याच्या काळाला 2000च्या अगोदरचा काळ आणि आत्ताचा काळ
उत्पन्नात वाढ झाली, कारखानदारी वाढली, ऊस आले, सगळं झालं. पण बाकीच्या ज्या काय गोष्टी आहेत खर्चिक, त्या गोष्टीमुळं आत्ताचं उत्पन्न सुद्धा पुरत नाही. म्हणजे चैन जे म्हणतो आपण ते जास्त वाढली, जास्त वाढली. आणि शेतीला लागणारा खरा एकमेव बैल लपल्यामुळं सर्वसाधारण 5-10 एकर शेतकऱ्यापर्यंत ही वाहनावर शेती करणे परवडत नाही. बरोबर आहे. म्हणजे आणि शेतकरी आळशी बना लागला. ज्यावेळेस बैलावर शेती केली जायची, उत्पन्न भलेही कमी असेल पण ते सगळ्यांना पूरक होतं आणि शेतकरी कष्ट करीत होता. आता सगळं यांत्रिकीकरण असताना सुद्धा ज्या एका एकरमध्ये तुम्ही 2 पोती 3 पोती ज्वारी गहू काढायचो, आज त्याच्यामध्ये 15-20 कट्टे ज्वारी गहू निघते, पण ते पुरत नाही. ते कदाचित याचंच कारण असू शकतं. 1 एकर शेती उन्हाळ्यात नांगरून पुढच्या उन्हाळ्यापर्यंत बघायला तर 1 एकराच्या मागं 10,000च्या पुढं करतात. बरोबर आहे. आणि त्यावेळेस बऱ्यापैकी गावखत वापरीत होते ना लोक, शेणखत वगैरे हेच वापरलं जायचं. गावखत वापरीत होते. आता गावखतच बुडालाय तर काय, हे रासायनिक खतावर सगळं निघाले. 200ची पिशवी 400वर गेली, 400ची पिशवी 1200वर गेली. आणि काय पुरत आहे शेतकऱ्या? म्हणजे त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस पेरणी करायचो त्यावेळेस असला खताचा काय नव्हतं. गावखत टाकलेला राहायचं आणि त्याच्यात डायरेक्ट पेरणी केलेली राहायची. बरोबर आहे. आताच्या जी काय शेतीविषयी जी काय शासनाची जी धोरणं आहेत, तुमचं बऱ्यापैकी अभ्यास आहे, तुम्ही बऱ्यापैकी शिकलेला आहात, तर ही काय जी काही धोरणं चालू आहे शासनाची ज्या शेतीविषयी किंवा आपल्या बळीराजाच्या संदर्भात, तर त्या धोरणाविषयी तुम्हाला काय वाटतं नेमकं? ते धोरण असं आहे, खरं तरी एकतरी शेतकरी कष्ट बैल नसल्यामुळं कष्ट गेले त्याच्याचे. बरोबर आहे. आणि ही जी काय योजना स्कीम ही जे काय बँकेमार्फत ती शासन शेतकऱ्याला पुरवा लागले, ही 50% लोक ज्याच्यासाठी कर्ज घेतलंय त्याला वापरायची आणि 50% लोक आईश करून उडवायची. आणि त्याच्यात दुसरी गोष्ट, ही जी काय कर्जमाफी जी ही करायची काय, ही खरं शासनानं करू नये. कारण वारंवार शासनाच्या तिजोरीवर आपण आपलं म्हणजे बळीराजाला जे ज्यांना पाहिजे त्यांना मिळत नाही. सर्वसाधारण शेतकऱ्याला काहीच लाभ नाही त्या कर्जमाफीचा. आणि जे मोठे शेतकरी आहेत त्यांना मात्र त्याचा नक्कीच लाभ. मोठे शेतकरी त्याच्यात पुन्हा पुढारी आले, गाव लेवलचे आले, तालुका लेवलचे आले, जिल्हा लेवलचे आले, राज्य लेवलचे आले, राज्याच्या सगळी झाली त्याच्यात. म्हणजे जे खरं वंचित आहे, शोषित आहे, त्यांच्यापर्यंत ती जात नाही. त्या योजना ती योजना जात नाही. वरीच योजना गडप होते आहे. हे अधिकारी वर्ग खालचा आता लई लाचलुचपत वाढली. सर्वसाधारण शेतकऱ्यांना 4 लाख कर्ज काढायचं म्हणल्यावर 5-25 हजाराच्या पुढे रक्कम त्यांना द्यावी लागते. म्हणजे एक प्रकारचं ती लाच उघडपणे दिली आणि त्याचं व्याज आपल्या बोकांडी बसते, कारण मुद्दल कमी होत नाही ना त्यांना. नाही, आपलं मुद्दल आपल्या बोकांडी राहते. बरोबर आहे. आता मला अजून एक प्रश्न असा विचारायचा दादा, की त्यावेळेस जी युवक किंवा प्रौढ पिढी होती तुमची वयाच्या 20 पासून 30-35 पर्यंतची, आणि आत्ताची वयाच्या 20 पासून 30 पर्यंतची, 30-35, ह्या दोन्ही वयाच्या त्यावेळेसचं म्हणतो मी, ज्यावेळेस तुम्ही होतात आणि आता आम्ही आहोत, तर ह्याच्यामध्ये कशी तुलना कराल तुम्ही? काय तुमच्या वेळेस काय होतं असं जी तुम्ही एवढे जादुई शरीर, एवढं ठाकठाकपणे व्यवस्थितपणे अगदी? कसं आहे, आमच्या काळाला त्यावेळेस आहार सकस म्हणजे पौष्टिक अन्न मिळत होतं. आता पौष्टिक अन्न मिळत नाही. बरोबर आहे. काय ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आमच्या काळाला फक्त तांबोळ्याची पानाची आणि तंबाखूची दुकानं राहायची. आता या टपरीत कसलीही मिळा लागले, काही मिळा लागले. एकेकाची तोंड सडून चालले, त्याची मावा गोवा गुटखा खायला. बरोबर आहे. म्हणजे त्यावेळेस जे काय व्यसन होतं ते क्वचित कुठेतरी पान किंवा तंबाखू, ते पण तुमच्या त्या वयामध्ये तुम्हाला करायला होतं का? म्हणजे ते करत होतात का तुम्ही? ज्याच्या अंगात कष्ट आहे, जी घरची 4 एकर शेती करून बाहेरचं शेती करीत होतं, त्याच्यातून ते त्याची पान तंबाखू भागवित होतं त्या काळाला. आताच काय, आता जमिनी विकाल ते नाहीच कराल ते. म्हणजे त्यावेळेसची पिढी ही व्यसनाधीन नव्हती.
आत्ताच्या पिढीला अगदी खूप कमी वयापासूनच हे व्यसन वगैरे लागल्यामुळं कुठेतरी त्याला ते काय म्हणतात की ब्रेक लागतोय का काय असं वाटतं. आणि खरंच तारुण्य हे त्यांचं लवकर संपत आहे याच्यामुळं. आता मलाच कित्येक लोक म्हणते ती ही पुढची पिढी आपल्या पुढची पिढी आहे तुमच्या वयापर्यंत जगत नाही म्हणते ती. त्याचं कारण हेच असणार की आहे मग दुसरं काय कारण? व्यसन वगैरे दारू, मावा, गोवा, गुटखा हा 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 हे असलंच आणि दुसरं काय? याच्यामुळेच आयुष्य बरबाद. म्हणजे की तुमचं आता 80 आहे म्हणजे 60 हे आमच्या ह्याच्यासाठी लास्ट बाउंड्री 60चीच असणार. हा, कारण 60-65 तुमचे वडील किंवा हे त्यावेळेसचे त्यांचे 100 शतक व्हायचे, त्यांची सेंचुरी मारायची. तिथून 20 वर्षाने तुम्ही मागे आला मागे आणि तुमच्यापासून 20 वर्षांना आम्ही मागे येऊ. म्हणजे हे ह्याचं नेमकं कारण की बाबा हे व्यसनात वाढीत चाललेले. बरोबर आहे. आणि आताच्या शेतीचं जे काय आहे ते समीकरण जवळपास व्यावसायिक शेती. त्यावेळेस तुमची जी शेती होती पारंपरिक शेती, अन्नधान्य पिकवणे, आपलं घर भागवणे, पोट भरणे हे. परंतु आताची जी काही व्यावसायिक शेती आहे, तुम्ही पण आत्ता बघताय उघड्या डोळ्याने, तर ह्या व्यावसायिक शेतीकडे बघताना नेमका तुम्हाला काय जाणवते बाबा? की जसं तुम्ही मागाशी सांगलात की खताचं, औषधाचं, रासायनिकतेचं प्रमाण वाढलेलं आहे. होईल. तर हे व्यावसायिक शेती वाढल्यानं सध्याच्या काळाला गणू शेतीला जोडधंदा असला तर शेळी पालन म्हणा, दूध उत्पादन म्हणा, ही का असलं तर शेती परवडते. नुसत्या शेतीवर शेतकरी सर्वसाधारण कायमस्वरूपी कर्जबाजारी राहतो. म्हणजे शेतीला जर जोडधंदा असेल तर काहीतरी आपलं शिल्लक पडू शकतं, नाहीतरी मग आपलं खाया पिया पचाय असंच होणार. बरोबर आहे. त्याच्या पुढे काय जाणार नाही, हे जात नाही. तर बघा प्रेक्षकांनो, शेतीला जर जोडधंदा नसेल तर 100% आपण दररोज बैलासारखं जनावरासारखं जे कष्ट करून आपलं 2 एकर 5 एकर क्षेत्र अगदीच बागायत करतो, त्याच्यातून 4 पैसे मिळतील म्हणून अपेक्षा ठेवतो आणि कुठलाच बाजारभावाची निश्चितता नसते आपण जे पीक घेतो त्याची कुठेही. आणि त्याच्यामुळं काय होतं की त्या शेतकऱ्याला, त्या बळीराजाला नैराश्य येतं. कारण वारंवार त्याला येणारा अपयश असेल, वारंवार तो पिकवणं आणि ते बाजारात जाईपर्यंत त्याचा भाव काय मिळेल ह्याची काही शाश्वतीच नाही. आणि मग त्याच्यातून जी वाढत जाणारी त्याची नैराश्यता आहे, त्याच्यातून तो कुठेतरी मग फास घेणं, औषध पिणं किंवा कुठेतरी त्याचं आयुष्य संपवणं याच्याकडे वळतो. तर दादांचा सल्ला असा आहे की तसं न करता आपली 2 एकर असली जरी शेती असेल किंवा 5 एकर असेल, 10 एकर असेल, भलेही तुमची 100 एकर शेती असेल, परंतु त्या शेतीला योग्य असा जोडधंदा जर असेल तर आपल्या शेती टिकून राहील, आपल्याकडे 4 पैसे येतील. आत्ता स्वतः दादा सांगतायत. आणि मग तो जोडधंदा कुठलाही तुमचा दुग्ध व्यवसाय असेल, मत्स्यपालन असेल, त्याच्यानंतर अजून तुम्हाला जो कुठला वाटतो तो तुम्ही योग्य तो जोडधंदा शेतीला करून तुम्ही शेळीपालन असेल, शेळीपालन सुद्धा हे योग्य एक नंबरचा धंदा आपल्या शेतीला तो अगदी पूरक आहे साईड बिझनेस म्हणून. म्हणजे शेतीला सुद्धा आपल्याला कुठेतरी साईड बिझनेस म्हणून हा दूध व्यवसाय असेल, शेळीपालन असेल, हे केलं तर आपल्या संसारासाठी, आपल्या कुटुंबासाठी 2 पैसे आपण वाचवून मागे ठेवू शकतो. नाहीतरी जो या दादांचा काळ होता, जवळपास आपण आता मागे 50 वर्षाच्या पाठीमागे जर गेलो तर त्यावेळेस पैसे हे कुणाकडे जास्त नसायचे. अगदीच दवाखान्यात जरी जायचं झालं तर सरकारी दवाखान्यामध्ये कुठेतरी जायचं आणि तिथून इंजेक्शन वगैरे करून मग त्या जखमेवर त्याच्यावर मलमपट्टी आपली कुठला तरी पाला पिळून वगैरे करायची आणि जखम नीट करायची. परंतु आता तसं राहिलेलं नाही. आता प्रत्येक गोष्टीसाठी पैसा मोजावा लागतोय आणि त्याच्यासाठी जर आपल्याकडे पैसेच नसतील तर आपण ते उपचार, ती हाऊस मौज आपल्या कुटुंबासाठी करू शकत नाही मित्रांनो. म्हणून आपल्या शेतीसाठी पूरक असा योग्य तो साईड बिझनेस निवडून शेती करावी. आत्ताच आपण आपल्या मंगरुळ गावातील सुभाषदादा जाधव यांच्याशी आपण चर्चा करत होतो. त्यांच्या बालपणाविषयी आपण जाणून घेतलं, त्यांचे शैक्षणिक आयुष्य आपण जाणून घेतलं. बरंचसं काही त्यांनी आपल्याला आपल्या ह्या चालू युवक पिढींनासुद्धा चांगला सल्ला दिलेला आहे की जिथं तुम्ही आज व्यसन करून 100, 200, 300 नाही हजारो रुपये घालवताय, तिथं कुठंतरी तुम्ही 2 पैसे तुम्ही आत्ता जर ठेवले मागे
तर येणारं आयुष्य, येणारे तुमचं जे काय काळ आहे तो सुखाचा असणार आहे, असा दादांनी अगदी मोलाचा सल्ला दिला मित्रांनो. आणि आपण आज इथंच थांबणार आहोत. आपलं धाराशिव या चॅनलमध्ये आज आपण चर्चा करत होतो आपल्या मंगरुळ गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व सुभाषदादा जाधव यांच्याशी. तर दादा, आम्हाला तुमच्याशी बोलून खूप आनंद वाटला. धन्यवाद. राम राम. टेक इट. थांबवतो. अंतर दाखवले की थांबते. मनानं थांबतंय.